नीट पेपर फुटी प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। देशभरातून 16 संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात आलेत, तर राज्यातून 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेत आणि यापैकी नाशिकमधून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आलाय। एका आरोपीला नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचनेही ताब्यात घेतलंय। आरोपी मूळचा नांदगावचा, 30 वर्षांचा आहे। BMSचा हा विद्यार्थी आहे। नाशिक क्राईम ब्रांच राजस्थान पोलिसांकडे या आरोपीचा ताबा देणार असल्याचंही कळतंय। राजस्थान पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी नाशिककडे निघाले आणि राजस्थान पोलिसांच्या गोपनीय माहितीनुसार नाशिक क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे। तर आरोपीनं पेहराव बदललेला असताना देखील नाशिक पोलिसांनी शिताफीनं या आरोपीला ताब्यात घेतलंय। खरं तर मोठी बातमी आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। 16 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। पुढची कारवाई लवकरच सुरू होईल। नाशिक पोलिसांनी अतिशय शिताफीनं या आरोपींना ताब्यात घेतल्याचं कळतंय। महाराष्ट्रातून 2 आरोपी ताब्यात आलेत। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। राजस्थान पोलिसांच्या गोपनीय माहितीनुसार नाशिक क्राईम ब्रांचने ही कारवाई केल्याचं कळतंय। देशभरातून 16 या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। हा ताब्यात घेण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने सापळा रचून ताब्यात घेतलाय? अतिशय गोपनीय पद्धतीने नाशिक क्राईम ब्रांचने ही सगळी कारवाई केलेली आहे। राजस्थान पोलिसांनी नीट पेपरच्या पेपरफुटी प्रकरणी नाशिक पोलिसांकडे आरोपीचं माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आरोपीचा फोटो मिळवला आणि त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी जवळपास 1 ते 2 तास आरोपीचा शोध घेतलेला होता। आरोपीने आपला पेहराव बदललेला होता, त्याने डोक्यावरचे केस कापून टाकलेले होते, त्यामुळे आरोपीला ओळखण्यात पोलिसांना सुरुवातीला मात्र अतिशय शिताफीने पोलिसांनी आरोपीला इंदिरानगर परिसरामध्ये फिरत असताना ताब्यात घेतलेला आहे। आता आरोपी नाशिक क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये आहे। राजस्थान पोलीस आता नाशिककडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि आरोपीला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे तो स्वतः BMSचा विद्यार्थी आहे, सोबतच तो काउन्सलिंग देखील करत असल्याचे। नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता या संपूर्ण कारवाईत आणखी काय धागेदोरे हाती लागतायत ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे।